केंद्र सरकारच्या गाईडलाईन नंतर आता महाराष्ट्र सरकारकडून देखील उद्या राज्यभरात आणि राज्यातल्या काही प्रमुख शहरांमध्ये मॉक ड्रिल केले जाणार आहे आणि त्या संदर्भातच पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात एका बैठकीचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। उद्या सकाळी 10 वाजता पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ज्या बैठकीला नागरी संरक्षण दलाचे कर्मचारी अधिकारी उपस्थित राहणार, त्यासोबतच सर्व विभागांचे विभाग प्रमुख, पोलीस आयुक्त, त्यासोबत या सगळ्या विभागांचे जे प्रमुख आहेत अर्थात जिल्हाधिकारी असणार आहेत। आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी सुद्धा या बैठकीला उपस्थित असणार आणि या मॉक ड्रिल संदर्भातला आढावा स्वतः जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे घेणार आहेत। आणि आजच राज्यात अर्थात मंत्रालयामध्ये जी बैठक पार पडलेली आहे आणि त्या बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना तशा सूचना देखील दिलेल्या आहेत। मॉक ड्रिल संदर्भात पुणे शहरात तयारी करण्यात आलेली आहेत आणि पुणे शहरात एकूण 76 सायरन आहेत आणि त्या सायरनची देखील नागरी संरक्षण दलाच्या कर्मचाऱ्यांकडून तपासणी करण्यात आलेली आहेत। हे सायरन वाजतात की नाही याची तपासणी करण्यात आलेली आहे आणि आता हे 76 सायरन उद्या वाजवून देखील येणार आहेत आणि त्याची तपासणी देखील केली जाणार आहे। आणि त्यासोबत इतर ज्या काही गोष्टी आहेत अर्थात कॉलेजेस असतील, शाळा असतील, सरकारी कार्यालय असतील, त्या ठिकाणी देखील मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात विधान भवन परिसरात उद्या सकाळी मॉक ड्रिल केले जाणार आहे, ज्याला सर्व अधिकारी कर्मचारी हे उपस्थित असतील। या सगळ्या मॉक ड्रिल संदर्भात जिल्हाधिकारी देखील माहिती देणार आहेत। मात्र आपण पाहू शकतो या सगळ्या मॉक ड्रिल संदर्भात नागरी संरक्षण दलाची फार महत्त्वाची जबाबदारी असणार आहे। राज्य सरकारकडून जे काही आदेश गाईडलाईन देण्यात आलेली आहे त्याची अंमलबजावणी ही उद्या केली जाणार आहे। कॅमेरामन विशाल रायपुरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।